शहापूर निराधार केंद्रामध्ये गेली 3-4 वर्षे राहत असलेले सर्जेराव शितोळे यांची अंतिम ज्योत मावळली आहे। हे समजताच त्यांच्या मुलीने आपल्या वडिलांवर अंतिम संस्कार करायचे ठरवले। मात्र अंतिम संस्कार करण्यासाठी लागणारा खर्च कोण करणार हा प्रश्न तिच्यासमोर उभा ठाकला। हलाखीची परिस्थिती असलेल्या स्वर्गीय सर्जेराव शितोळे यांना एक पत्नी आणि एक मुलगी आहे। संसाराचा गाडा चालवत असताना मुलीचे लग्न करून दिल्यानंतर दोघे पती पत्नी कसाबसा संसाराचा गाडा चालवू लागले। पण 60 वर्षे झाल्यानंतर मजुरी काम करणे कठीण झाल्याने सर्जेरावनी अखेर निराधार केंद्रामध्ये आसरा घेतला आणि 3-4 वर्षे गेल्यानंतर त्यांची प्राणज्योत माळवली। त्यांचे अंतिम संस्कार कोण करणार असा प्रश्न पडला असतानाच समाजसेविका माधुरी जाधव यांच्याशी संपर्क करून सर्जेराव यांचे अंतिम संस्कार करण्यात आले। सदाशिवनगर येथील स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना आरती हिने आपली हलाखीची परिस्थिती सांगितली। यामुळे अंतिम संस्कारासाठी मदत केलेल्या माधुरी जाधव यांचे तिने आभार मानले। माझ्या वडिलांचे नाव सर्जेराव कृष्णा शितोळे निराधार आश्रममध्ये राहत होते। तिथं त्यांना सकाळी निधन झाले। त्यासाठी आम्हाला ते आश्रमच्या कार्यकर्त्यांनी फोन करून मॅनेजरने सांगितले। ते आम्ही तिथं पोचलो। आमच्याकडे तेवढं हे नाही, परिस्थिती आमची फार ह्याची आहे। त्याच्यासाठी माधुरी मॅडमना कॉल करून त्यांनी आम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये हातभार लावलेला आहे। कोण आहे त्यांच्या पश्चात कोण आहे? त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे बायको आहे आणि मी एकटी मुलगी आहे। माधुरी जाधव यांनीही एक क्षणाचा विलंब न करता फाउंडेशनच्या वतीने सदाशिवनगर स्मशानभूमीमध्ये स्वर्गीय सर्जेराव शितोळे यांचे अंतिम संस्कार करण्यास मदत केली। मी समाजसेविका माधुरी जाधव आज या ठिकाणी निराधार केंद्रामध्ये गेल्या 3 वर्षापासून आश्रय घेतलेले सर्जेराव शितोळे यांचे वय 63 होते। यांचा आज अल्पशा आजाराने मृत्यू झाला। सिव्हिल रुग्णालयामध्ये त्यांचा आज मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात त्यांची एक मुलगी आणि त्यांची बायको आहे। तरीसुद्धा त्यांनी निराधार केंद्रामध्ये राहून आपला आश्रय घेऊन त्या ठिकाणी त्यांनी आपला तिथे गुजारा केला। आज अचानकच त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ही बातमी आश्रममधील मॅनेजर यांनी त्यांच्या मुलीला कळविली। त्यानंतर यांचा कुटुंबातील यांच्याकडे म्हणजे त्यांना काही मदत हवी होती। त्यांची परिस्थिती बघितल्यावर हलाखीची होती। त्याकरिता आश्रमाच्या मॅनेजरने त्यांनी माझा नंबर त्यांना दिला। त्यांनी त्यांच्या मुलीने माझ्याशी संपर्क साधला आणि आज आपण या ठिकाणी त्यांच्या मदतीसाठी आपण सदाशिवनगर येथील स्मशानभूमीमध्ये आलो आहोत आणि त्यांच्याकडे अंत्यसंस्कार करण्याकरिता त्यांच्याकडे निधीही कोणता नाही आहे। त्यासाठी आपण आमच्या फाउंडेशनच्या वतीने त्यांना सहकार्य करत आहोत आणि आज त्यांना सर्जेराव यांना फक्त ही एक कन्या तितकीच आहे आणि बऱ्याच ठिकाणी असं बोललं जातं की फक्त मुलांनी तेवढंच अग्नी द्यावा आणि मुलीने अग्नी देऊ नये। आई वडील आपल्याला जेव्हा जन्माला घालतात त्यावेळेला त्यांनी कधीही मुलामध्ये भेदभाव करत नाहीत। मुलगा मुलगी त्यांना समानच मानतात आणि आज बघितलं तरी कायदासुद्धा मुलींना तितकाच समान अधिकार त्यांनीसुद्धा दिलेला आहे। तर मुलीने आज या ठिकाणी त्यांच्या कन्याने त्यांच्या वडिलांना अग्नी देऊन आज त्यांनी दाखविले आहेत की मुलीही कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत आणि मुलींनीही मी सर्व मुलींना एक विनंती करते की मुलींनीही आपला हा अधिकार जो आहे, आपल्याला भाऊ नाही आहे, आपल्याला कोणी नाही आहे म्हणून हा अधिकार आपणच त्यांनी दुसऱ्यांना न देता आपण स्वतः तो पूर्ण करावा। धन्यवाद। अंतिम संस्कार करण्यासाठी मंजुनाथ लमाणी यांनीही ॲम्ब्युलन्स सेवा मोफत देऊ केली। तर यावेळी शंकर कोलकार यांनीही या कार्याला हातभार लावला। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।